नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ल्ड ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये तुमचं परत एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. In this lecture we are going to concern the next part of nomenclature of complex substrate. Now see here, this is the last lecture for the IUPAC nomenclature. जे काही फंक्शनल ग्रुप राहिले ते ज्या त्यावेळी येतील त्यावेळी आपण त्या ठिकाणी फंक्शनल ग्रुपचा स्टडी करणार आहोत. Now today it is the last lecture for the IUPAC nomenclature. See here, when the same complex substrate groups, काय म्हणतो पहा या लेक्चर मध्ये काय आपल्याला बघायचं आहे. when the same complex substance appears more than once in a compound then, okay, काय म्हणतो पहा, when the same complex substance, okay, it is very important, same complex substance appears more than once in a compound then, म्हणजे आपल्याला माहिती आहे की जसं दोन वेळा मिथाइल येतं किंवा दोन वेळा इथाइल आपण घेतलं, दोन वेळा प्रोपाइल घेतलं, त्यावेळी आपण काय म्हणतो तो डायइथाइल, डायमिथाइल, डायप्रोपाइल, डायब्युटाइल, डायपेंटाइल. त्याच पद्धतीनं if complex substrate, okay, same complex substrate appears twice or thrice or so on, okay, आपण असं म्हणू की so on, त्यापुढे दोन वेळा, तीन वेळा, चार वेळा, पाच वेळा जर एकसारखाच कॉम्प्लेक्स सबस्टॅन्स येत असेल, काय म्हणतोय पहा, when the same complex substance appears more than once in a compound then prefixes, मी काय सांगतोय पहा, समजा दोन मिथाइल ग्रुप एकत्र आले तर आपण काय म्हणतो डाय, समजा तीन असतील तर काय म्हणणार ट्राय, चार असतील तर टेट्रा, पाच असतील तर पेंटा, असं आपण जे म्हणतो त्यासारखं जर सेम कॉम्प्लेक्स सबस्ट्रेट जर एका कंपाऊंड मध्ये असतील मोर देन वन्स, एकापेक्षा जास्त वेळा, देन इन्स्टेड ऑफ डाय ट्राय टेट्रा, इन्स्टेड ऑफ डाय ट्राय टेट्रा आपल्याला वेगळं नॉमेनक्लेचर वापरायचं असतं आणि ते म्हणजे काय आहे बा, bis for 2 tris, for 3 tetrakis, for 4 pentakis, for 5 hexakis, for 6 and so on. It is very important the spelling of these tetrakis. कळतंय का? There is only KIS, no KISS. If there is KISS then the total meaning is changed. पेपर चेक करणाऱ्याला बरं वाटेल तुम्ही काय म्हणताय टेट्राकीस. ओके, टेट्राकीस स्पेलिंग पहा KIS आहे, KISS म्हणजे चार किस. ओके, पण ते वेगळं हे वेगळं, कळतंय का काय म्हणतोय. ओके, आपल्याला ते लिहायचं नाही, आपल्याला हे चार ग्रुप साठी हे लिहायचं आहे. ओके, स्पेलिंग पहा, टेट्राकीस, पेंटाकीस, हेक्साकीस अँड सो ऑन. ओके, याचा अर्थ काय होतो पहा. Okay, we can describe this concept by using this example. या ठिकाणी एक एक्झाम्पल आपण घेतलेला आहे पहा. फर्स्ट ऑफ ऑल आयडेंटिफाय करा की लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन किती कार्बनचे तयार होते पहा. 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8 9, 1 2 3 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7 8. That means the longest continuous chain. Okay, here it is. This is the longest continuous chain. Now, okay, see here, these are the branchings. These are the branching for the main chain. These are the branching for the main chain. आणि तुम्ही जर स्ट्रक्चर बघितलं CCH3 CH3 CH3 CCH3 CH3 CH3, हे जसं दोन वेळा मिथाइल असतं, दोन वेळा इथाइल असतं, तसं दोन वेळा इथे काय दिसतंय, हे दिसतंय. आणि हा कसा आहे, ओके, दिस इज वन डब्बा. ओके, आणि या डब्यामध्ये अजून दोन डब्बे आहेत, म्हणजे डब्यात डबा कॉम्प्लेक्स. ओके, काय म्हणतोय, डब्यात डबा कॉम्प्लेक्स. कळतंय काय म्हणतोय, डब्यात हा डबा, डब्यात डबा कॉम्प्लेक्स. क्लियर. आता या ठिकाणी याचं नॉमेनक्लेचर करत असताना कसं करावं लागतं पहा. दोन ग्रुपात पहिल्यांदा नंबरिंग देऊया पहा. नंबरिंग शुड स्टार्ट फ्रॉम 1 2 3 4 5 6, 4 and 6 10, 1 2 3 4 5 6, बोथ साइड करेक्ट आहे. मी पूर्ण नंबर देतोय 1 2 3 4 5 6 7 8 and 9. Okay, we know that for the 9 carbon root word is known, no any multiple bond, therefore A and E, nonane. काय आलं या ठिकाणी, nonane आलं. ओके, आफ्टर दॅट at carbon number 4 and carbon number 6, carbon number 4 and carbon number 6, तो ग्रुप्स आर कोणते कोणते ग्रुप आहेत पहा. फर्दर आपल्याला नंबरिंग करावं लागेल. नंबर 1 and 2,
ओके, नंबर 1 and 2 लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन सिलेक्ट केली म्हणजे या ठिकाणी जो ग्रुप आहे तो कोणता आहे पहा 1 2 इथाइल 1 2 इथाइल. ओके, एक नंबरचा कार्बनचा दोन काय आहेत मिथाइल. देयरफॉर 1,1 डायमिथाइल इथाइल. ग्रुप कुठले आहेत 1,1 डायमिथाइल इथाइल. हे किती वेळा आहे ग्रुप दोन वेळा आहे. ओके, हाच ग्रुप दोन वेळा आहे. एकदा कुठे 4 ला एकदा कुठे आहे 6 ला. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का सांगा. ते जर मी असं म्हटलं असतं तर कसं येते पहा 4,6 डाय काय येणार डाय 1,1 डायमिथाइल म्हणजे दोन वेळा काय आलं डाय. हे कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी जर कॉम्प्लेक्स सबस्टिट्यूएंट हा कॉम्प्लेक्स आहे लक्षात घ्या. डब्यामध्ये डबा कॉम्प्लेक्स दोन कॉम्प्लेक्स एकसारखे आहेत. लक्षात घ्या दोन कॉम्प्लेक्स कसे आहेत एकसारखे आहेत. आणि ज्यावेळी दोन कॉम्प्लेक्स एकसारखे येतात त्यावेळी आपल्याला इन्स्टेड ऑफ डाय टेट्रा या डाय टेट्राच्या ऐवजी काय वापरतो आपण bis for 2 tris for 3 tetrakis for 4 pentakis for 5 etc. कळते काय म्हणतोय. मग इथं दोन ग्रुप एकसारखे आहेत म्हणजे डाय न वापरता मी काय वापरणार bis हा शब्द वापरणार. काय वापरणार bis हा शब्द वापरणार. therefore the correct nomenclature for this structure is at carbon number 4 and 6. okay 4,6 bis. ओके 4,6 bis म्हणजे काय दोन वेळा काय 1,1 डायमिथाइल इथाइल. ओके and nonane. This is the correct nomenclature for this structure. ओके, आता आपण काय करूया हे जे काय नाव दिले त्याच्यावर स्ट्रक्चर काढण्याचा प्रयत्न करूया. पहा जे नाव दिले त्याच्यावर स्ट्रक्चर काढण्याचा प्रयत्न करूया. पहा 4,6 bis 1,1 डायमिथाइल इथाइल. नोन सुरुवात कशापासून करणार नोन पासून करणार. किती कार्बन 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके 1 2 3 4 5 6 7 8 9 फॉर द नोन A that means the carbon carbon single bond. Numbering should start from तुम्ही तुमच्याकडे अधिकार आहे 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके काय सांगितलंय 4 6 bis म्हणजे काय एकसारखे ग्रुप आहेत. एकसारखे ग्रुप कुठले असणार आहेत हे ग्रुप असणार आहे. कुठे आहेत ते 4 आणि 6 ला. कोणते ग्रुप 4 आणि 6 ला आहेत bis म्हणजे हा ग्रुप दोन वेळा कुठे 4 आणि 6 ला. कुठला ग्रुप आहे इथाइल. 4 नंबरला मी इथाइल काढतो त्याचबरोबर 6 नंबरला मी इथाइल काढतो. ओके पण इथाइल आहे का फक्त नाही तर काय 1,1 डायमिथाइल. याचा अर्थ काय झाला हे दोन्ही हायड्रोजन रिप्लेस झाले कशाने मिथाइल and methyl. This is the 1,1 dimethyl ethyl. bis हे दोन वेळा आहे. हाच ग्रुप दोन वेळा कुठे एक 4 ला एक 6 ला. ओके क्लियर. याच्यामध्ये काय राहिले का काहीच नाही. सिम्पली सॅटिस्फाय द व्हॅल्यूज ऑफ कार्बन 3 2 2 1 2 1 2 2 3. This is the correct nomenclature for 4,6 bis 1,1 dimethyl ethyl nonane. Clear? Any doubt? Okay. नेक्स्ट एक्झाम्पल त्या ठिकाणी पाहूया काय आहे ते. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय दिले जरा बघूया. यासारखंच आहे का थोडंसं वेगळं आहे हे बघूया आपण. चला ओके फर्स्ट ऑफ ऑल हे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर मी परत एकदा इथे लिहितो पहा व्यवस्थितपणे. CH3 CH2 ओके किंवा तिथेच पहिल्यांदा आपण काय करूया त्या ठिकाणीच पहिल्यांदा आपण याचं नॉमेनक्लेचर करूया. पहा ग्रुप कुठले कुठले 1 2 3 4 5 6 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 8 CH2 thrice 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8. ओके 1 2 3 4 5 6 7 8. दॅट मीन्स या ठिकाणी थोडंसं जर आपण बघितलं तर ग्रुप कसे येतात पहा. ओके ग्रुप कसे येतात पहा 1 2 3 नंबर कुठला ग्रुप अटायचे हा ग्रुप अटायचे. 4 नंबरला हा ग्रुप अटायचे आहे. ओके 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके
कळतंय काय म्हणतोय? अशा पद्धतीने स्ट्रक्चर आलं. थोडंसं आपण जर याच्यामध्ये अजून जर एक चेंज करायचा म्हणला तर अजून एक थोडासा चेंज करूया आपण पाहायच्यामध्ये. थोडासा चेंज करतो याच्यामध्ये मी. तो ठीक आहे, याचं नाव पहिल्यांदा देऊया, चेंज करायला नको. काय नाव सांगा नाव. ओके, लॉंगेस्ट कंटिन्यू चेन कोणती झाली पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, 6 7 8 9 ही लॉंगेस्ट कंटिन्यू चेन झाली. मग या ठिकाणी आपल्याला काय मिळणार सांगा. दिस इज लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन. ओके, कुठले कुठले ग्रुप आहेत पहा. दिस इज डब्बा, ओनली सिंपल डब्बा. दिस इज अगेन सिंपल डब्बा, बट हियर इट इज डब्बा आणि त्या डब्बा. ओके, डब्यामध्ये डब्बा कॉम्प्लेक्स. कळतंय काय म्हणजे? हा काय झाला कॉम्प्लेक्स. ओके, दिस इज कॉल्ड एज द कॉम्प्लेक्स. या ठिकाणी काय येणार पहा. ओके, नॉमेनक्लेचर कसं येणार पहा. नंबरिंग टू स्टार्ट फ्रॉम हियर 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, 6 7 8 9. 9 आहे म्हणजे काय येणार सांगा. नोन, ANE, नोनेन, सिंपल. या ठिकाणी पहा 4 नंबरला इथाइल आहे, 3 नंबरला मिथाइल आहे. देयरफॉर 4 इथाइल. आणखी कोण आहे 3 मिथाइल. ओके, नाउ हियर इट इज नंबर 1 2 and 3. नंबर 1 2 and 3 दोनला कोण आहे मिथाइल ग्रुप आहे. 2 मिथाइल. ओके, प्रोपाइल. 2 मिथाइल प्रोपाइल किती नंबरला आहे 5 नंबरला. किती नंबरला आहे 5 नंबरला. आता याच्यामध्ये पहा P M आणि E. सगळ्यात पहिल्यांदा कोण येणार E, नंतर M, नंतर P. therefore name of this structure is okay 4 ethyl. 4 ethyl. After that 3 methyl. 3 methyl. Then 5 2 methyl propyl nonane. 2 methyl propyl nonane. This is the correct nomenclature for this structure. I hope तुम्हाला व्यवस्थितपणे अंडरस्टँड झाला असेल. ते थोडंसं कंडेन्स फॉर्म जो आहे तो कन्वर्ट करून घ्या आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करा. Let us consider this example. First of all, select longest continuous chain. Say here 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Okay, that means the longest continuous chain containing how many carbon atoms? 10. Okay, now numbering should start from, I think so, 1 2 3 4 5 6. 4 and 6 10. 1 2 3 4 5 6 7. 5 and 7 12. Therefore left to right numbering correct है. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Okay, now after that see here it is the complex substituent. Here it is the complex substituent. याचं नाव काय आहे कॉम्प्लेक्स मध्ये पहा. ओके, नंबर 1 2 and 3. therefore 1 methyl propyl. 1 methyl propyl कुठे आहे तो. 1 methyl propyl is present at carbon number 4. Here it is complex again. Here it is number 1 2 and 3. therefore 2 methyl. Okay, कोणता ग्रुप आहे हा 2 methyl propyl. 2 methyl propyl. हा कुठे आहे at carbon number 6. Okay, now question is that की लिहिताना पहिल्यांदा कोण लिहिणार पहा. इथं कोण आहे मिथाइल प्रोपाइल. इथंही कोण आहे मिथाइल प्रोपाइल. मग आपल्याला हे जे काय आयडेंटिफाय करायचं आहे, परत हा पॉइंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही, लक्षात घ्या. हा दुसऱ्यांच्या पेक्षा नक्की वेगळा तुम्हाला हा पॉइंट परत करेल. तर ते काय म्हणतोय इथं पहा 2 मिथाइल प्रोपाइल आहे, इथे काय 1 मिथाइल प्रोपाइल आहे. म्हणजे मिथाइल प्रोपाइल इथं पण आहे, मिथाइल प्रोपाइल इथं पण आहे. अल्फाबेटिकली आपण आयडेंटिफिकेशन करू शकतो का नाही. मग याचा नंतर कोणाचा विचार करणार, या ग्रुपचा विचार करणार का नाही. तर विचार कोणाचा करायचा लोखंडचा. जो जवळ आहे तो पहिल्यांदा घ्यायचा. म्हणजे जवळ कोण आहे सांगा 4 नंबरला कोण आहे हा ग्रुप आहे. 6 नंबरला हा ग्रुप आहे. therefore the correct name of this structure is 4 1 methyl propyl. 1 methyl propyl. after that 6 2 methyl propyl. 2 methyl propyl followed by
word deck, ANE, decade. This is the correct nomenclature for this structure. This is the correct nomenclature for this structure. I hope तुम्हाला हे व्यवस्थितपणे लक्षात आलेलं असेल. This is all about the complex substituent. This is all about the complex substituent. Clear? Any doubt? Okay. आता याच्यामध्ये व्हिडिओ आता एक काम करा, व्हिडिओ पॉज करा, हे पहिल्यांदा लिहून काढा. So here these are the some examples. आता या ठिकाणी काय करायचं आपण, दिस इज द लास्ट पार्ट ऑफ IUPAC नॉमेनक्लेचर. हा लास्ट पार्ट आहे. याच्यामध्ये काय केलंय पहा आपण, काय केलंय पहा आपण याच्यामध्ये कंसात काही गोष्टी टाकलेल्या आहेत. ओके, याचा अर्थ काय असतो हे फक्त तुम्हाला सांगायचं आहे. वास्तविक पद्धतीने तुम्हाला येते पण तरी सुद्धा तुम्हाला हे सांगायचं. तर पहा, ज्यावेळी एखादा टर्मिनलला कंस असेल, लक्षात घ्या, इफ अ ब्रॅकेट प्रेझेंट ऍट द टर्मिनल. ओके, आता या ठिकाणी पहा हा CH3 टॉयज दिला आणि ब्रॅकेट टाकला. याचा अर्थ काय होतो, दोन CH3 ग्रुप या कार्बन टाकायचे. कळतंय का? जर टर्मिनलला आपण काय टाकला असेल, ब्रॅकेट टाकला असेल, तर त्याच्या पुढचा जो कार्बन असतो त्या कार्बनला हे ग्रुप आटायचे असतात. कळतंय काय म्हणतोय, म्हणजे हे स्ट्रक्चर मी कसं काढतोय पहा, हे स्ट्रक्चर कसं काढतोय पहा. याच्या पुढचा कोण, हा C, याला अटॅच H आहे, इथं पुढे CH2 आणि Br, CH2 Br पुढे दाखवलं. आणि या C ला कोण अटॅच असणार आहे पहा, एक CH3 इथं, एक CH3 इथं. ओके, पॉइंट लक्षात येतोय का पहा. म्हणजे हे स्ट्रक्चर म्हणजे कोण आहे, हे स्ट्रक्चर आहे. जर टर्मिनलला जर ब्रॅकेट असतील तर त्या ब्रॅकेट मध्ये असणारे जे ग्रुप आहेत ते ग्रुप कुणाला अटॅच असतात, त्याच्या पुढचा असणारा कार्बनला अटॅच असतात. कळतंय? अँड इफ एनी ग्रुप अटॅच्ड, एनी ग्रुप प्रेझेंट इन द ब्रॅकेट, ओके, अँड दिस ब्रॅकेट इज नॉट प्रेझेंट ॲट द टर्मिनल एंड, जर तो टर्मिनलला नसेल, हा टर्मिनल दिसतोय का ब्रॅकेट नाही मध्ये, तर हा जो ब्रॅकेट मधला ग्रुप आहे तो कुठे अटॅच असतो, त्याच्या पाठीमागच्या कार्बनला, पुढच्या नाही. कुठे अटॅच असतो, पाठीमागच्या कार्बनला. म्हणजे काय पहा, इथं हे ग्रुप कुठे अटॅच असतात, पुढच्या कार्बनला, आणि हे ग्रुप कुठे अटॅच असतात, पाठीमागच्या कार्बनला. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जर कंस, मी शुद्ध मराठीत सांगतोय, जर एखाद्या वेळी कंसात त्या ठिकाणी ग्रुप लिहिलेले असतील आणि जर तो कंस कुठे असेल, तो ब्रॅकेट जर टर्मिनलला असेल, तर त्या ब्रॅकेट मध्ये असणारे जे ग्रुप आहेत ते कुठे अटॅच करायचे, त्याच्या पुढच्या असणाऱ्या कार्बनला. आणि जर एखादा ग्रुप कंसात असेल, ब्रॅकेट मध्ये असेल आणि तो ब्रॅकेट नॉन टर्मिनलला असेल, तर तो ग्रुप कुठे अटॅच करायचा, त्याच्या पाठीमागच्या कार्बनला. म्हणजे हे स्ट्रक्चर कसं होणार पहा, CH3 ऍज इट इज आहे, हा CH, ओके, OH दिलाय, याचा अर्थ हा OH इथं नाही अटॅच कुठे असणार आहे, इथं असणार आहे, CH आणि हा ग्रुप काढून टाकायचा, हा ग्रुप काढून टाका. पुढचं स्ट्रक्चर द्या, कोण आहे, CH, पुढे कोण आहे, CH, या CH नंतर Br अटॅच, म्हणजे Br याला अटॅच असणार, पहा Br हा काढून टाका. याच्या पुढे कोण आहे, CH3. दॅट मीन्स दिस इज द करेक्ट स्ट्रक्चर. कळतंय काय म्हणतोय? ओके, आणि याचं नॉमेनक्लेचर तुम्हाला आता चांगल्या पद्धतीने येते. हे नॉमेनक्लेचर तुम्ही सोडवायचे आहे. मी परत याला सांगतोय, जर कंसामध्ये एखादं काय दिलं असेल आणि जर तो कंस टर्मिनलला असेल, तर त्या कंसातले जे ग्रुप आहेत ते त्याच्या पुढच्या असणाऱ्या कार्बनला अटॅच करायचे. जसं की इथं, ओके, टर्मिनलला म्हणजे एका कडेला कंस आहे, त्यामध्ये जे ग्रुप दाखवले ते ग्रुप कुठे अटॅच केले, मी पुढच्या कार्बनला. इथं काही कंसामध्ये काय दिसतात आपल्याला, ग्रुप दिसत आहेत, पण ते अटॅच करत असताना पुढच्या कार्बनला केलेत का नाही. जर या ब्रॅकेट मध्ये काही ग्रुप असला, तो ब्रॅकेट जर टर्मिनलला नसेल, कळतंय का, मध्ये असेल, तर या ब्रॅकेट मधले जे ग्रुप आहे ते कुठे दाखवायचे, त्याच्या पाठीमागच्या कार्बनला. म्हणजे हा OH या CH ला, हा Br या CH ला दाखवलाय आणि हे आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. ओके, दिस इज ऑल अबाउट द IUPAC नॉमेनक्लेचर. जर तुम्हाला या IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये कुठे प्रॉब्लेम असेल, पहिल्यापासून अगदी 29-30 व्हिडिओ आपण त्याच्यामध्ये केलेले आहेत. इथून पुढचा पार्ट जो आहे तो बाळांनो जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट आपण चालू करणार आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी IUPAC हे महत्त्वाचं असणार आहे. कळतंय काय म्हणतोय, हे महत्त्वाचंच आहे. का महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला सांगतो आता. ओके, व्यवस्थितपणे व्हिडिओ बघा. काय म्हणतोय पहा, एक क्वेश्चन विचारलाय पहा, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ aqueous KOH ऑन इथाइल ब्रोमाइड, किंवा या ठिकाणी काय दिले पहा, 1 ब्रोमो इथेन असं स्ट्रक्चर दिले. ओके, पहा, now this is the question asked in board examination. बोर्ड एक्झामिनेशन ला हा क्वेश्चन विचारलेला आहे. आता पहा काय सांगितलंय पहा, क्वेश्चनचा अर्थ काय समजून घ्या. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ म्हणजे काय होणार ऍक्शन, काय होणार क्रिया, कुणाची,
ॲक्वियस केओएचची, ओके ॲक्वियस केओएचची कुणावरती ऑन इथाइल ब्रोमाइड, कुणावरती इथाइल ब्रोमाइड. जर बाळांनो तुम्हाला इथाइल ब्रोमाइड म्हणजेच काय माहिती नसेल तुम्ही ही रिॲक्शन कधीही करू शकत नाही. जर तुम्हाला स्ट्रक्चर माहिती नसेल इथाइल ब्रोमाइड म्हणजे काय किंवा 1-ब्रोमो-इथेन म्हणजे काय बोंबललं तुम्ही रिॲक्शन करू शकत नाही. आता याच्यामध्ये समजून घ्या, हा बोर्डाला विचारलेला क्वेश्चन आहे. इथाइल ब्रोमाइड घ्यायचंय, कुणी सांगितलं रे बाळांनो? बोर्डानं सांगितलं. त्याच्यावरती ऍक्शन कुणाची करायची आहे? ॲक्वियस केओएचची करायची आहे. हेही कुणी सांगितलं? बोर्डानं सांगितलं. म्हणजे हे घ्या, हे सांगितलं बोर्डानं, याची ऍक्शन करा, हे सांगितलं बोर्डानं. तुम्हाला करायचं आहे काय? फक्त ते ऍक्शन करायचे. म्हणजे 50% कॉपी केली कुणी? स्वतः बोर्डानं. कळतंय काय म्हणतोय? 50% कॉपी केली कुणी? स्वतः बोर्डानं केली. लक्षात घ्या काय म्हणतोय, कारण बोर्डानं सांगितलंय तुम्हाला इथाइल ब्रोमाइड घ्या, बोर्डानं सांगितलंय तुम्हाला ॲक्वियस केओएच घ्या. तुम्हाला फक्त करायचंय काय? याची ऍक्शन याच्यावरती काय असेल हे जर माहिती असेल रिॲक्शन एकदम तुमची व्यवस्थितपणे होणार आहे. कळतंय काय म्हणतोय? आणि त्यामुळं आययुपीएससी नॉमेनक्लेचर परफेक्ट असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुमचा आययुपीएससी परफेक्ट होत नाही तोपर्यंत माझ्या दुसऱ्या कुठल्याही व्हिडिओला तुम्ही हात घालायचा नाही, दुसरा कुठलाही व्हिडिओ बघायचा नाही. जोपर्यंत माझ्या संदर्भात सांगतोय. कळतंय का? दुसऱ्यांचे व्हिडिओ बघायचे असं म्हणलेलं नाही, दुसऱ्यांचे व्हिडिओ बघायचेच आहेत तुम्हाला. लक्षात घ्या, माझा दुसरा कुठलाही व्हिडिओ बघायचा नाही जोपर्यंत आययुपीएससी परफेक्ट होत नाही तोपर्यंत. Correct? And this is all about the IUPAC nomenclature. And with this point, we have completed our first point. That means IUPAC nomenclature. Clear? Thank you very much.